झाली बाबा माझी आंघोळ आणि आज आज आता निघायचं आहे. जाऊशा वाटत नाही पण काय करणार. आता वाजले 2:10 झाले आहे आणि मम्मी मला टिफिन वगैरे रेडी करून देत आहे. स्वयंपाक चालू आहे. मी बोललो होतो की पराठे आणि पोळी भाजी म्हणजे पोळी भाजी करून दे म्हणून आणि पराठे आता खाईल. आणि ते मयुरी पण आली आहे मला ओवाळायला. ती मला ओवाळून घेईल कारण की मी चाललो आणि तेजस पण आला आहे विथ दिस लिओ ब्युटिफुल लिओ. काय तर आता ओवाळून वगैरे घेतो आणि झालं मग आता पॅकिंग झाली आहे निघायचं बाबा. मयुरीने पण तेजसला ओवाळून घेतलं कारण की तिलाही वेळ नव्हता. ती बिचारी आपल्या ट्रेनिंग इकडे तिकडेच चालू आहे तिच्या आर्मी भरतीसाठी आणि मला पण ओवाळून घेईल आता. आईच्या हातचं आजचं शेवटचं जेवण. मस्त स्वयंपाक बनवला आहे. भाजी 2 भाज्या वरण भात पोळी. आता जेवण करतो मस्त पोटभर आणि हा बिचारा लिओ इकडे बसलाय. भूक लागली तुला जेवायचं आहे. सर्दी झाली आहे. सर्दी आली आहे त्याला. चला जेवण करू आणि मग निघू. हे चालले लोक मला भेटायला आले होते आणि बाय बाय भेटूया 6-7 महिन्यानंतर पुन्हा पुणेला. आणि या पुणेला फिरायला नक्की आमच्या पुणेला. ठीक आहे आमच्या पुणेला. बाय 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 बाय. हो ते गेले आणि आपणही निघू आता. आपल्यालाही निघायचा आहे. वेळ झाला लेट झालं जरा. पटपट पटपट सामान भरू आणि निघू. चला आम्ही निघतोय. घराला पण बाय बाय आणि पप्पाला मम्मीला वैष्णवीला बाय बाय. वैष्णवी येईल नंतर तिचं काही कन्फर्म नाही आहे पुण्याला येईल की औरंगाबाद जाईल पण असो डायरेक्ट आता स्टॉपवर जाऊ तिथेच भेटू. खूप घाई झाली लेट झालो आहे ऑलरेडी. चला आलो स्टॉपला आणि आमची बस इथेच लागून आहे. पर्पल इकडे लागली आहे. चला आता बसमध्ये बसल्यावरच भेटू डायरेक्ट. मम्मी बाय करताय तिला काही ऐकायला चाललं नाही आहे. बाय बाय. हे बघा ती तिकडल्या कडावरून सुद्धा बाय करत आहे. फायनल बाय. बाय बाय. फायनली मी बसमध्ये बसलो आहे आणि हा माझ्याच घराचा एरिया आहे. एवढ्या लांब आलो आणि आज एवढा वेळ झाला मला जेन्युअनली. म्हणजे बस सुटायच्या 5 मिनटं अगोदर मी बसमध्ये बसलो. तर भेटूया आता. रात्रीचं जेवण वगैरे किती वेळ होते डोंट नो. काही अंदाजा नाही आहे आणि बघू रात्री जेवण करताना एकदा दाखवून देईल आणि मग सरळ पुण्याला उद्या. आता पोचलोय कारंजाला आणि मम्मीने टिफिन दिलाय. जरा टिफिन खात बसलो. सगळे गेले आहे जेवण करायला पण आपला टिफिन होता म्हणून. आता उद्या परत 6 तास आहे. 6-7 तास 8 तास बहुतेक पुण्याला पोचायला. 6:30 पर्यंत पोहोचू. तर चला आता बाय बाय. डायरेक्ट उद्याच भेटूया. आपण ऑलमोस्ट पुण्याला पोचलो आहे. आता आहे वाघोलीला आणि ट्रॅफिक सुरू झालं आहे आत्तापासूनच. तर अर्ध्या तासामध्ये आपण संगमवाडी पार्किंग 2ला पोहोचू आणि आता ऑटो करू आणि जाऊ सरळ घरी कारण की ऑफिसला जायचं आहे आता आज नक्की. तर आता एवढं सामान आणि माझा ट्रायपॉड वगैरे घेऊन मी माझ्या कॅबची वाट बघत बसलो आहे. केव्हा येते माहिती नाही. तर चला आपण फायनली पोहोचलो पुण्यामध्ये 16 तासाचा प्रवास करून आणि कॅब पकडली. कॅबमध्ये बसलो आणि आपले दादा आहे जे यवतमाळचेच आहे विदर्भाचेच आहे. दादा आपलं नाव काय? चेतन दादा आहे यवतमाळचे. आपल्या विदर्भातलेच आहे. असं चांगलं वाटतं की आपल्या विदर्भातले लोक आपल्या पुण्यामध्ये दिसते. महत्त्वाचं म्हणजे. तर चला असो घरी पोहोचू. रेडी होऊन ऑफिसला निघायचं आहे. फायनली रीच होम
हा आहे माझे बॅग्स वगैरे आणि इकडे पण एवढे बॅग्स आणि घर बघा पूर्ण सगळं आता क्लीन करावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे हे गावाला गेलं, गावावरून आलं की क्लिनिंग भयंकर असते. आता असो थकलो यार, आता एवढ्या वरती चढायची सवय नाही आहे ना, म्हणून असो बाबा पोचलो, रेडी होतो, ऑफिसची तयारी करतो आणि ऑफिसला जातो. हाच होता चंद्रपूर टू पुणे, विदर्भ टू पुणेचा प्रवास. यासाठी बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.